बडनेरा येथील रहिवासी असलेले कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनांक 24 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह निघाले। त्यांना अमरावती येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र शासनाच्या आदेशावरून दिनांक 2 एप्रिल रोजी कामरगाव येथे येऊन त्यांनी 109 विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले। कोरोना पॉझिटिव्ह मुख्याध्यापकाने तांदळाचे वाटप केल्यामुळे दक्षता म्हणून तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे यांनी तात्काळ गटविकास अधिकारी तापी, पोलीस विभागीय अधिकारी संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, ठाणेदार सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, सरपंच सुरेखा रणजित देशमुख यांची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना म्हणून तांदळ वाटपाच्या दरम्यान शिक्षकाच्या संपर्कात जे शिक्षक व नागरिक आले त्यांच्यापैकी 3 शिक्षक व 2 नागरिक असे 5 जणांना दक्षता म्हणून कामरगाव येथील 109 व्यक्तींची प्राथमिक तपासणी करण्यात आली व अतिसंपर्कात आलेल्या 5 व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह एकही व्यक्ती नसताना आता मात्र कामरगावसह संपूर्ण कारंजा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।